तुमच्या जीवनात सुगंध निर्माण झाला तर दुसऱ्याच्या जीवनात तुम्ही तो निर्माण करू शकता. आणि प्रेम असेल जवळ, अखंड प्रेम, तर तुम्ही दुसऱ्याच्या जीवनातही आपल्यासारखा सुगंध निर्माण करू शकता. म्हणून म्हणलं ना, रडले पाहिजेत ते जाताना, अश्रू आले पाहिजेत त्यांच्या डोळ्यात. काय प्रेम होतं. यांच्याकडनं एक एक गोष्ट शिकावी, एक एक गोष्ट शिकावी असं वाटावं त्यांना. तो स्वतः समृद्ध असतो, कारण प्रेमी माणूस, अरे भगवंताची शक्ती आहे प्रेम, भगवंताची डायरेक्ट कृपा आहे प्रेम, भगवंताचा आशीर्वाद आहे प्रेम. सुरुवातीला लक्षात घ्या, भगवंताचा आविष्कार आहे प्रेम, भगवंताची लहर आहे प्रेम, भगवंताच्या सागरातून जी काही अमृत कण आले ते म्हणजे प्रेम. ती लाट म्हणजे प्रेम. त्या आनंद सागरातून निर्माण झालेली लाट तुमच्यामध्ये प्रेमरूपाने उत्पन्न होते, तिला प्रेम म्हणतात. ती सुगंध घेऊन उठते. दुसऱ्याच्या जीवनात सुगंध निर्माण होतो. तो स्वतः समृद्ध असतो व दुसऱ्यालाही समृद्ध करतो, दुसऱ्यालाही तो समृद्ध करतो. शेख फरीद म्हणतो, शेख फरीद कोण? सुफी संत आहे ते शेख फरीद. प्यारे अल्लाह गले लग जा, प्यारे अल्लाह लग जा. त्याचा शब्द एवढाच आहे, प्यारे अल्लाह लग जा, अल्लाह लग जा. प्रेम दिल्याने वृद्धी होते. अलगजा म्हणजे प्रेमाने तू कोणाशीही संबंध ठेव अल्लापर्यंत. प्रेम दिल्याने वृद्धी होते, लक्षात घ्या. दान दिल्याने संपत्ती वाढते, त्याग केल्याने संपत्ती वाढते, आणि प्रेम दिल्याने वृद्धिंगत होतं. नाही माझं तुटपुंज प्रेम आहे, मी झाकून ठेवतो, नो, दिल्याने ते वाढतं. जीवनात नकारात्मकता असणे म्हणजे प्रेमाचा अभाव समजावा. काही माणसं कुठलीही गोष्ट नकारात्मक घेतात. उदाहरण देतो साधं घरातलं. समजा एखादा घरगडी आला, नौकर आला, आणला समजा. तुम्हाला ठेवायचं ना दुकानावर किंवा घरी कामाला बाई किंवा काय, हो, हे पहा झालं, चांगलं आहे बरं का इनामदार, समजेल आम्हाला कसा आहे, हळूहळू. प्रत्येक गोष्ट नकारात्मक. हा माणूस आलाय, याला काम सांगा, कशाहून करल? तुमच्या पोराला मी हा धंदा देतो, ते करा, कशाहून याच्याने होईल? सगळी गोष्ट नकारात्मक. हा करेल काय, तो करेल काय, त्याला जमेल काय, सगळे नकारात्मक. तुम्ही करा, आमच्याने होईल काय? खायला नाही म्हातारपण, कुलकर्णीबाई रागवतील. खाताना म्हातारपण नाही, पण काम करताना म्हातारपण येतं. नकारात्मक. आमच्यानी काय, अहो साधना करा, आता काय, आता गेले आमच्या गौऱ्या पुढं. जेवताना म्हणत नाही आता इथून पुढे जेवणार नाही, गौऱ्या पुढे गेल्या. सगळं नकारात्मक. आमच्यानी होणार नाही, आमच्यानी जमणार नाही, आम्हाला करता येत नाही, आम्हाला काही होत नाही, हे सगळे नकारात्मक माणसं आहेत. यांना याचा अर्थ प्रेमाचा अभाव समजावा. ज्ञानेश्वरी घ्या, आम्हाला काय जमेल, आमच्या बापाला जमलं नाही, आमच्या आजोबाने तर ज्ञानेश्वरी माहीतच नाही, काही नाही, आम्हाला काही जमणार नाही. चरवंतर पण हे आजपर्यंत जमलं नाही, आता काय जमणार, काही नाही. प्रेमाचा अभाव समजावा. कामामध्ये प्रेमाचा अभाव,
कामामध्ये रामाचा अभाव झाला म्हणून समजा. नो रामकृपा. सकारात्मक रचनात्मक व्यक्ती प्रेमाला आलिंगन देतो. सकारात्मक आणि रचनात्मक कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करणारे तो प्रेमाला आलिंगन देतो. अरे होतं तेवढं करणं. एका जणाला तहान लागली, गंगेच्या काठावर नेऊन उभं केलं. बाप्पा बाप्पा बाप्पा, एवढं पाणी कसं पिऊ? कोण म्हणलं तुला सगळी गंगा पिऊन टाक? तुला पिता येतं तेवढं पी ना. काही आम्हाला जमणार नाही. किती तास आळंदीला साधना करावी लागते? 4 तास. बाप्पा काम आहे सांगा आम्हाला, काम आहे, आमच्या इथे पाहुणे येणार आहेत. 4 तास बसायचं आणि दिवसभर बसवतात म्हणजे अरे बाप रे, नकोच. काही व्यक्ती भेटतात तुमच्याकडे 2 तास ऐकावं लागतं म्हणजे प्रवचन. आम्ही 5 मिनिटं नवऱ्याचं किंवा बायकोचं ऐकून घेत नाही. सकारात्मक रचनात्मक व्यक्ती प्रेमाला आलिंगन देतो. कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करणार. आज कमल मंत्री येऊ शकले, परळीला गेलेत. आणि त्याकडच्या इथे लग्नामध्ये परिस्थिती सकाळी अशी उद्भवली, मला आज ते सांगत होते सकाळी, हे जयप्रकाशजी गेल्यानंतर बसले बराच वेळ. तर म्हणले 2 दिवसापूर्वी असे टेन्शन आलं की कसं होईल, इतके लोक येतील, व्यवस्था बरोबर नाही. ताई रडल्या. म्हणले कसं होईल. पहिल्या दिवशी सकाळी मी म्हणलं तुम्ही काही चिंता करू नका, सगळं मी राईट करतो. ते म्हणे मला स्नान माहिती नाही, कपडे बदलले नाहीत मी लग्नामध्ये, 2 दिवस उभा होतो आणि सगळं म्हणलं व्यवस्थित होईल, तुम्ही चिंता करू नका. हे सकारात्मक. नाही ते यांनी गळायचं, ते रडले की हे आधीच रडायचं. मी तर म्हणत होतो तुम्हाला 4 दिवसापासून की या मुर्द्या लोकांच्या भरोशावर राहू नका. ते लग्न बारगळलं असतं. आणि हे साधक का? हे सकारात्मक रचनात्मक व्यक्ती प्रेमाला आलिंगन देतो. अरे मृत्यूला आलिंगन देतो तो. समोर मृत्यू भाय, आय एम रेडी. आमचे धैर्यवान होतो प्रेमाचा माणूस रवींद्रनाथ टागोर यांना मारण्याकरता सुपारी दिली. सुपारी म्हणजे खायला नाही, अडकिता आणि सुपारी नाही दिली. बस काही की यांना समाप्त करायचं. रात्री 1 वाजता हे कविता लिहित असताना एक विचार, 2-3 हजार कविता लिहिलेत म्हणजे रवींद्रनाथ टागोरांनी. लिहित असताना अचानक तो आला. डाकू हे करून याने फक्त पाहिलं आणि पुन्हा लिहायला लागले. लॅम्प होता, इलेक्ट्रिसिटी नव्हती. लिहायला लागले. तो थांबला. त्याला वाटलं आता भीतील, विचारतील. खाकरला खोकरला, हो समजत नाही का मी आलोय समोर. थोडं वर पाहिलं, क्या बात है, काय केली आहे? आपको मारना है. दाखवलं जंब्या वगैरे. ठीक है, थोड़ा ठहरो, 15-20 मिनिट ठहरो, ये पूरा कर लेता. काही नाही, नो शिकवा नाही, शिकण नाही, भीती नाही, धोतर ओलं झालं नाही, काही नाही. सगळं त्यांनी लिहिलं आणि सगळं संपलं की सांगितलं, हा मी मरायला तयार आहे, मार. घाबरलं ते. किती डाकू असू द्या असं ते मरायला तयार आहे. येस, तुझं काम कर. तुला कोणी सांगितलं असेल मारण्याकरता, पण तुम्हाला भीती वाटत नाही. कशी भीती? माझं मरण जर देवाने आत्ता ठेवलं असेल, मी मेलच पाहिजे. तुझ्या हाताने असेल, तो क्षण आलाय म्हणून मी समजतो. चल, मला काम संपवायचं होतं हे थोडंसं, म्हणून थांब म्हणलो. मी नाही थांबणार. चल मार.
तो पाया पडला, निघून गेला. सुपारी दिली होती, आता मारीत नाही म्हणला. लक्षात घ्या. अरे मृत्यूला आलिंगन देणारे सर्वांना आलिंगन देतात. प्रेम पाहिजे. भीती का वाटते कुठल्याही कामाची? बाई भीते बाहेर जायला एकटी. रात्री कशालाही जर भीती वाटत असेल, समजायचं तुमच्याजवळ प्रेम नाही. भीती वाटते. दरवाजे लावून बसतात तरी भीती वाटते. व्यक्ती प्रेमाला आलिंगन देतो, प्रेमामध्ये जगतो, प्रेम वाटतो. प्रेम वाटायची वस्तू आहे. पेढे वाटू नका, प्रेम वाटा. हसतमुख राहा. सगळ्यात अवघड आहे पहा हसतमुख राहणं. आणि बाई हसतमुख असली की लोक समजतात ही फसली. कोणाकडे पाहून हसली की ही बच्चलन आहे, ही बेकार आहे. मी सांगतो, प्रेमाचा खात्मा जर कोणी केला असेल तर आपल्या सगळ्या समाजाने केला. जी भगवंताची वस्तू आहे, जिचं एक्झिबिशन, जिचं प्रदर्शन, आम्ही त्याला वाईट मानलं या देशामध्ये. आणि म्हणून भक्ती संपली, प्रेम संपलं. म्हणून प्रेम संबंध संपले. कारण तुम्ही प्रेमाने, प्रेम शब्द वापरतात, प्रेम करा म्हणतात, पण त्याला मर्यादा झाकून दिलेल्या आहेत, त्याला सीमाबद्ध केलेलं आहे, रेषाबद्ध केलंय तुमच्या नॉर्म्स प्रमाणे. त्याच्यामुळे मित्रामध्ये आम्ही फरक केला, सून आणि पोरीमध्ये आम्ही फरक केला, पोरग आणि त्याच्या मित्रामध्ये आम्ही फरक केला, नात्या गोत्यामध्ये आम्ही फरक केला. कारण आम्ही प्रेमच ओळखू शकलो नाहीत. नाही प्रेमाला आम्ही ओळखलो. म्हणून प्रेम वाटतो. जीवन प्रसन्नतेच्या फुलांनी सुगंधित होते. प्रेम वाटण्याची वस्तू आहे आणि जीवन प्रसन्नतेच्या फुलांनी सुगंधित होते. प्रसन्नता ध्यानामधून प्रेम निर्माण होतं. लक्षात घ्या. निर्विचारी पद्धतीतनं ध्यान, ध्यानानंतर प्रेम, प्रेमानंतर त्याची प्रसन्नता, प्रसन्नता चेहऱ्यावर दिसते, आनंद चेहऱ्यावर दिसतो. आनंद आणि आनंदानंतर प्रसन्नता आहे. ध्यान, प्रेम, आनंद आणि नंतर प्रसन्नता. आणि माऊली म्हणतात, देखे अखंडित प्रसन्नता. अखंडित, खंडित म्हणजे क्षणाचाही असा तुमचा स्वभाव असू नये की खंड पडला काही सेकंद प्रेमामध्ये. आनंद लहरी सारख्या उठल्या पाहिजेत, एकामागून एक, एका सुनामी लाटा सारख्या. आणि चेहऱ्यावरून प्रसन्नता दिसते. आणि प्रसन्नता असेल तर इंटरनल ओज प्रगटतं. ओज, अंगामध्ये ओज आणि चेहऱ्यावर प्रसन्नतेचं तेज. म्हणजे भक्त मरेल मुडदे. चेहरा, चालणं, बोलणं, पाहणं, राहणं, अरे काय भगवत भक्त आहेत. आणि तिथे सौंदर्य प्रगटतं आतून. आतून ओज, निर्मळता, निर्मळ शरीर पाहिजे, मन निर्मळ पाहिजे, बुद्धी निर्मळ पाहिजे, रक्त निर्मळ पाहिजे, प्रत्येक गोष्ट निर्मळ पाहिजे, भाव लहरी निर्मळ पाहिजे. आतून ओज, बाहेरून आनंदाचं, प्रसन्नतेचं तेज असलं की त्याला काय कमी आहे, तो भगवान बनण्याच्या लायकीचा झाला. प्रेम जीवन जगण्याचे अपूर्व रसायन आहे. जीवन जगावंसं वाटतं, जीवन जगावंसं वाटतं. काही लोक, मला का नाही कोणी विचारत नाही, मेलेलं बरं, मरावंसं वाटायलंय. आणि समजा सांगितलं, अहो डुक्कर व्हावं लागेल पुढं, झालं तर झालं.
पण आता नको, कंटाळलो. बरं विषाची बाटली आणून द्या, तूच घे म्हणतील. सहज बोलले होते. जीवन प्रसन्नतेच्या फुलांनी सुगंधित होते. प्रेम जीवन जगण्याचे अपूर्व रसायन आहे. प्रेम जीवन जगण्याचे अपूर्व रसायन. टॉनिक घेऊ नका. आम्हाला नाही डॉक्टरने टॉनिक दिलं आणि हे भक्तीकडे आले. आम्हाला नाही भक्त मनाकडे. कसं म्हणायचं यांना भक्त? कसं म्हणायचं? एक शिवाजीचं पार्ट करायचं, एक ॲडव्हर्टाईज दिली, एक नाटक. शिवाजीचं पात्र करण्याकरिता ॲडव्हर्टाईज दिली. नटांनी यावं. नाटक शिवाजीचं पार्ट करायचंय आणि एक पहिलवान आला, एक व्यापारी मनुष्य आला, सगळे असे प्रकार आले. आणि त्याच्यात एक तृतीयपंथी पण आला. टाक महाद एक पैसा असे, त्याला तृतीयपंथी म्हणतात. तेही आले. आता तो डायरेक्टर बसला खुर्चीवर. बेचारा डायरेक्टर, त्या नाटकाचं नाव आहे बेचारा डायरेक्टर. ते मी नाटक पाहिलं. एक डायलॉग दिला होता प्रत्येकाला, तो आपापल्या परीने बोलत होता. एक पहिलवान आला, गामा पहिलवान टाईप. मुंग्यानी मेरू पर्वत तर गिळला नाही ना, सगळं असे सगळे ते डायलॉग त्यांनी म्हटलं. तानाजी किल्ला घेतलाच पाहिजे. ते स्टेज असं खाली पडायला लागलं. त्याच्या सगळ्या आवाजाने, त्याच्या ह्याच्याने डायरेक्टरने डोक्याला हात लावला. असं करत करत तृतीयपंथी आला शेवटी. बस तो म्हणायला लागला, मुंग्याने मेरू पर्वत गिळला नाही ना. तानाजी कधी घेणार गडे सिंहगड? आता हे शिवाजीचं पार्ट. आता त्याच्या पद्धतीने बोलणार. डायरेक्टर कसं वाटलं? ध्यानगडे आम्हाला शिवाजीचं पार्ट. असे जर असतील हे कसे पार्ट करणार? अरे भगवंताच्या भक्ताचं पार्ट करायचं असेल ते सगळं रोमात भिनलं पाहिजे. प्रेम नाटकानेही होणार नाही. तुम्ही नाटक करायला गेले तरी होणार नाही.